स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः. नमस्कार बंधू भगिनींनो. आज एक अशा एका आचार्यांचा आज आपण जयंती साजरी करत आहोत की ज्यांनी हिंदू धर्माचा पुनरुत्थान केलं आणि विशेष करून एका अशा संधी काळामध्ये की जेव्हा हिंदू धर्माला फारच अवकाळा प्राप्त झाली होती. प्रत्येक धर्माला काळाच्या ओघामध्ये ही अवकाळा प्राप्त होत असते आणि त्या अवकळेला धुवून स्वच्छ करून त्याच्यामध्ये आलेल्या ज्या काही कुरीती होत्या, अंधविश्वास, हे सगळं दूर करण्यामध्ये आणि खरं हिंदू धर्म जे की अद्वैत तत्त्वज्ञानावरती आधारित आहे ते पुनर्स्थापित करण्याकरता जे भारतीय तत्त्वज्ञानांचे प्रखर प्रवक्ता ज्यांनी आज जन्म घेतला, ज्यांची जन्मजयंती पण साजरी करत आहोत, ते म्हणजे आचार्य शंकर. आचार्य शंकरांचा जन्म जर बघितला बंधू भगिनींनो तर 686 म्हणजे ईसाच्या नंतर, म्हणजे हा काळ होता की जेव्हा भगवान बुद्धांच्या नंतरचा हा काळ आणि भगवान बुद्धांनी जो प्रसारित केलेला बौद्ध धर्म आणि विशेष करून जैन धर्म, हे दोन्ही धर्मांमध्ये, या धर्मांमध्ये सुद्धा त्यावेळेस थोडी अवकाळा प्राप्त झालेली होती आणि सगळ्यातून एका प्रकारचं ज्याला म्हणूया की एक फारच कन्फ्युजनची स्थिती होती. अशा एका संधी काळामध्ये आचार्यांनी जन्म घेतला. यांच्या जन्माच्या संदर्भात जे काही आख्यायिका उपलब्ध आहेत त्याचं थोडं अध्ययन करू, मग थोडं त्यांचं तत्त्वज्ञानाच्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आचार्य शंकरांचे वडील म्हणजे शिवगुरू आणि त्यांच्या आईचं नाव आर्यंबा किंवा कुठे कुठे वशिष्ठा देवी असं सुद्धा आढळतं. त्यांचा जन्म केरळच्या कलाडी किंवा कालडी, साधारणपणे कालडी असंच आपण उच्चारण करत असतो, या नावाच्या गावात झालं. हे गाव पूर्णा नदीच्या काठी आहे. मला सांगताना आनंद होतो की इथे रामकृष्ण संघाचं आपलं एक केंद्र आहे आणि त्यांच्या त्या जन्मस्थानाच्या बिलकुल जवळच आहे. असो, त्यांच्या जन्मासंबंधी अजून एक जी आख्यायिका अशी उपलब्ध आहे की शिवगुरू आणि आर्यंबा यांचं लग्न झालं, पण अनेक वर्ष यांना काही आपत्ती प्राप्त झालं नाही. वयाच्या एकदम जेव्हा प्रौढ अवस्थेमध्ये जेव्हा आर्यंबानी त्या कालडी गावाच्या जवळ एक छोटंसं ज्याला म्हणू एक पर्वतीसारखं एक छोटी एक हिलॉक होती, त्याच्यावरती शिवमंदिर होतं आणि ते खूप घोर तपस्या केली दोघांनी, शिवगुरूंनी पण आणि आर्यंबानी पण, आणि त्याचंच एक प्रतिफळ म्हणून आचार्य शंकर यांचा जन्म झाला, पण ते प्रौढ अवस्थेमध्ये. जन्मापासूनच हा बालक अतिशय कुशाग्र आणि बुद्धिमान. विशेष करून सांगायचं तर अत्यंत अल्प वयामध्येच त्यांनी आपली मातृभाषा मल्याळी ही हस्तगत केली, बोलायला लिहायला शिकले. अजून 1-2 वर्षांनी त्यांनी संस्कृतसुद्धा त्याच्यावरती खूप प्रभुत्व त्यांनी प्राप्त केलं. त्याच्यानंतर काहीच काळामध्ये पहा, या सगळ्या गोष्टी 8 वर्षाच्या आत त्यांनी केल्या. हे फार म्हणजे कधीकधी आपल्याला थोडंसं अविश्वाससुद्धा वाटतो, पण खरं काय आहे? खरं हेच आहे की जेव्हा अवतार येतात आणि अवतारी कार्य करतात
तेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये फार सहजगत्या परिलक्षित होत असतात. 8 वर्षाच्या आतच त्यांनी चारी वेद, इतिहास, वेदांग, दर्शने, पुराणे हे सगळं काव्य, अलंकार हे सगळ्या गोष्टी बिलकुल दृढपणे हस्तगत केल्या. वयाचे जेव्हा ते 5 वर्षाचे असताना त्यांचं वडिलांचं निधन झालं आणि त्यांनी जे प्राथमिक शिक्षण आपल्या त्या कालडी नावाच्या गावामध्येच घेतलं होतं आणि त्यावेळेस भारताची जी एक ज्याला म्हणतो की पूर्णपणे दोलायमान स्थिती होती, त्या संपूर्ण भारताला एका सूत्रामध्ये किंवा एक जीव कसं करू शकू, हा एक विचार त्यांच्या मनात निर्माण झाला आणि तो कसं करू शकतो. पहा, अजून वय वर्ष 8 आणि तरी मनामध्ये संपूर्ण भारताची चिंता. लहानपणापासूनच आचार्य शंकर, मी आपण आताच चर्चा केली, अतिशय बुद्धिमान होते आणि त्यावेळेस केरळचे राजा होते राजशेखर. त्यांच्या कानी जेव्हा या लहानशा मुलाच्या विद्वत्तेपूर्ण, हा अतिशय विद्वान आहे आणि यांनी वेदांग सगळे वाचले आहेत, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तर त्यावेळेस अशी प्रथा होती, तर राजा स्वतः खूप विद्वान होते आणि ते विद्वानांचा खूप सन्मान करायचे. तर हा मुलगा इतका हुशार आहे, याला वडील नाही आहेत, हा विचार करून त्यांनी एक हत्ती, खूप किमती वस्त्र आणि काही सोनं नाणं हे पाठवलं. पण या सर्व गोष्टी आचार्य शंकरांनी ज्याला म्हणतो की सन्मानपूर्वक त्याचा स्वीकार नाही केला आणि तो म्हणू लागा की मी ब्रह्मचारी आहे, भिक्षेवर जगणं आणि जे काही अन्न मिळेल त्याच्यावरती समाधान राहून विद्या अर्जन करणं हे माझं कर्तव्य आहे. हे हत्ती आणि हे सोनं आणि हे वस्त्र घेऊन मी काय करणार. इतक्याच वरती ते राजशेखर राजा ते नाराज नाही झाले, प्रसन्न झाले. पण त्यांनी काय केलं की ते स्वतः शास्त्रार्थ करण्याकरता या मुलाच्या भेटीला आले आणि शास्त्रार्थ, आता पहा, एका बाजूला स्वतः राजा विद्वान आणि दुसऱ्या बाजूला हा 8 वर्षापेक्षा कमी असलेला बालक हे अमरासमोर बसले आणि शास्त्रार्थ सुरू झालं. ही विद्वत्ता बघून ते राजा इतके प्रसन्न झाले की त्यांनी पुन्हा या कुमार वयाच्या आचार्य शंकरांना बरंच काही देव केलं, पण ते सगळं काही त्यांनी विनम्रतेपूर्वक त्याचा स्वीकार केला नाही. यातून काय लक्षात येतं की लहानपणापासूनच आचार्य शंकरांची वृत्ती ही वैराग्यपूर्ण होती. मनामध्ये संपूर्ण भारताला एक सूत्रात, किंवा ज्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या संपूर्ण जे भारतवर्ष होतं छोट्या छोट्या राज्यात विखंडित झालेलं होतं आणि अनेक प्रकारचे पंथोपपंथ निर्माण झाले होते आणि अशा सगळ्या एका बेदिली परिस्थितीला एका सूत्रात कसं आणू शकतो आणि कशाच्या माध्यमातून आणू शकतो, हे एक प्रश्न त्यांच्या मनात त्यांना सतत सतवत होता. आणि पण भारताला जर संपूर्ण या भारतवर्षाला एका सूत्रात बांधून आणायचं आहे, ते फक्त धर्माच्या माध्यमातूनच आणू शकतो आणि त्याच्याकरता वैराग्य वृत्ती अवलंबून आणि हिंदू धर्माच्या, विशेष करून अद्वैत तत्वाचा प्रचार प्रसार करावा, या एकाच्या विचारांनी ते प्रेरित झाले आणि संन्यास घेऊन घराच्या बाहेर पडावं. पण आई इकडे वृद्धावस्थेला प्राप्त झालेली आहे, वडील आत्ताच काही वर्ष आधी दिवंगत झालेले आहेत, तर आईला सांगायचं कसं आणि आईची परवानगी घ्यायची कशी. तर त्यावेळेस म्हणजे ही पण आख्यायिका आहे की पूर्णा नदीवरती स्नान करायला एक दिवस गेले असता ते त्यांचे सगळे मित्र सगळे नदीत स्नान करता करता अचानक आचार्य शंकर जोराने ओरडले की वाचवा वाचवा, मला मगरीने पकडलंय. आणि खरंच मगरीने त्यांचा पाय पकडला होता. मला वाचवा, मला वाचवा. आता ते सगळे त्यांची जी सवंगडी घाबरून ते नदीच्या काठी आले, धावत धावत जाऊन कोणीतरी त्यांच्या आईला बोलून घेऊन आलं आणि आई पण बिचारी आक्रोश करू लागली की माझा एकुलता एक मुलगा आणि आता हा मगरीच्या मुखात गेलेला काय होणार. तर आचार्य शंकर आपल्या आईला तिथे आलेलं बघून ते म्हणतात की आई,
ही मगरी असं म्हणतंय की जर तुम्हाला संन्यास घेण्याची परवानगी दिली तर ही मला सोडून देईल, पण जर कदाचित तुम्हाला संन्यास घेण्याची परवानगी नाही दिली तर ही मगरी मला सोडणार नाही, सुसरी सोडणार नाही. आता आई किम कर्तव्य विमूढ झाली आणि मुलगा तर वाचला पाहिजे, संन्यासी झाला तरी काय झालं. आई लागलीच निर्णय देते की बेटा मी तुला संन्यास घेण्याची परवानगी देते, तू लवकर बाहेर ये. मी तुला संन्यास ग्रहण करण्याची परवानगी देते म्हटल्याबरोबर ती सुसरी सुद्धा पळून जाते. आचार्य शंकर सुखरूप परत येतात. आता हे सगळं ज्याला म्हणतो की एक डिव्हाइन प्रोव्हिडन्स, एक दैवीय लीला, त्याच्याशिवाय अजून काहीच नाही. आणि जेव्हा आईकडून ती परवानगी प्राप्त होते की तू जाऊन संन्यास घेऊन आणि वैराग्य वृत्तीने संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माचं जे खरं स्वरूप आहे, अद्वैत वेदांत म्हणजे आपले वेदांचे जे 4 भाग आहे त्यातला सगळ्यात शेवटचा जो भाग उपनिषद, ज्ञानकांड ज्याला म्हणतो, त्याच्या माध्यमातून ते संपूर्ण भारतामध्ये एकत्व आणायचं या उद्दिष्टाने. पण आधी मग गुरु पाहिजे, संन्यास घ्यायचा तर गुरु पाहिजे. 8 वर्षाचा हा मुलगा कुठे केरळ आणि कुठे मानधाता ओंकारेश्वर, आपल्या सर्वांना माहिती आहे, इंदोरच्या जवळ आहे, खंडव्याच्या जवळ आहे. आता तिथून त्यावेळेस कोणता रस्ता माहीत नाही, काही नाही, पण हा 8 वर्षाचा मुलगा आपल्या दृढ प्रतिज्ञेने तिथून निघतो आणि गुरुच्या शोधामध्ये बरोबर येऊन ओंकारेश्वरला पोहोचतो. ओंकारेश्वरला बघतो की त्याचे गुरु गोविंद यतिपाद ते अनेक दशकांपासून किंवा 1-2 शतकांपासून ते समाधीमग्न होते आणि आपल्या योग्य शिष्याची वाट बघत होते की जेव्हा माझा तो योग्य शिष्य येईल त्या योग्य शिष्याला मी ज्ञान देईन आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये हे हिंदू धर्माची जी एक विटंबना होत चाललेली आहे, त्याला एक अवकळा प्राप्त झालेली आहे, ती दूर करीन. असे काही म्हणजे 1 किंवा 2 शतकांपासून ते सतत समाधीस्थ होते. आणि जसेच आचार्य शंकर हे येतात, कुठे येतात? ओंकारेश्वरला. आणि ते विचारतात इतर संन्यासी लोकांना की इथे कोणी सत्पुरुष आहे का, महापुरुष आहे का? तर तिथे ते एकच महापुरुष होते आणि ते समाधीमग्न होते. पण ते सगळे सांगतात की तुम्ही या गुहेत जा, ते समाधीमग्न आहेत. सध्या तरी त्यांची समाधी भंग पावली नाही, पण कदाचित तुम्ही गेल्याने ती समाधी भंग पावेल. आणि खरंच तसं होतं की 8 वर्षाचा हा मुलगा जेव्हा त्या समाधीस्थ गोविंद यतिपादांच्या जवळ जाऊन बसतात, प्रणाम करतात आणि त्यांच्या त्या निस्पंद शरीरामध्ये कुठेतरी कंपन निर्माण होतो आणि ते समाधीपासून बाहेर येतात. आणि जेव्हा त्यांना ते विचारतात की तू कोण आहे, कुठून आला, सगळं आचार्य सांगतात की माझं नाव असं असं आहे. आणि त्यांच्या त्या संवादातून त्यांना संपूर्णपणे हे लक्षात येतं की हाच त्यांचा सुयोग्य शिष्य आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना हे अद्वैत वेदांत जे आपल्या हिंदू धर्माचं श्रेष्ठ तत्वज्ञान आहे ते स्थापित करण्याकरता हा त्यांचा सुयोग्य शिष्य आलेला आहे. आणि त्यानंतर मग त्यांचं ते प्रशिक्षण सुरू होतं. हठयोग, राजयोग, ज्ञानयोग हे सगळं ते त्यांना शिकवतात. आणि आचार्य शंकर सुद्धा भगवद्गीतेवरती अद्वैत वेदांताच्या दृष्टीने त्याच्यावरती भाष्य लिहितात, ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहितात, उपनिषदांवरती भाष्य लिहितात. आणि या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार करण्याकरता आता आपण संपूर्ण भारतामध्ये फिरावं. अनेक जे इतर धर्माचे जे पंडित लोक आहेत, साधू लोक आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांना हे समजून सांगावं की कसं हे अद्वैत तत्वज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. आणि या ज्ञानाच्या माध्यमातूनच कसं संपूर्ण भारत एकजूट राहू शकतो. भारतामध्ये आलेली जी विभिन्नता आहे, जे मतांतर आहे, त्यांना सगळ्यांना एक दोऱ्यात ओवणारं जर कोणतं तत्व असेल तर ते अद्वैत तत्वज्ञान आहे. याचा प्रचार प्रसार करावा अशा उद्दिष्टाने ते ओंकारेश्वर सोडतात. बंधू भगिनींनो, साधारणपणे आचार्य शंकरांवरच्या संदर्भात एक वाक्य म्हटलं जातं की ते कर्म विरोधी होते. वास्तविक ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे.
त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की ज्या आचार्यांनी आपल्या जीवनामध्ये गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांच्यावरती अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टीने भाष्य लिहिले, जवळपास त्यांनी आपल्या जीवनामध्ये 30 प्रकरण ग्रंथ लिहिले म्हणजे अद्वैत वेदांताचे, ज्यांनी इतकी तीर्थयात्रा केली, ते कसे कर्मविरोधी असू शकतात? ते फार अत्यंत कर्मनिष्ठ होते. फक्त त्यांचं तत्वज्ञान हे सांगतं की जेव्हा आपण मोक्ष प्राप्त करण्याकरता जे कर्म असतं त्या कर्माने फक्त चित्तशुद्धी प्राप्त होत असते, मोक्ष प्राप्त होत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या संदर्भामध्ये स्वामी विवेकानंद आणि आचार्य शंकरामध्ये हा एक छोटासा फरक एका वाक्यात तुमच्यापुढे मांडू इच्छितो. फार काही अवघड नाही आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की जिथे चित्तशुद्धी झाली कर्मयोगाच्या माध्यमातून, चित्तशुद्धी म्हणजेच मोक्ष. पण आचार्य शंकरांचं मत असं आहे की कर्मयोग केल्याने चित्तशुद्धी प्राप्त होते आणि त्याच्यानंतर मग तो साधक ज्ञानप्राप्ती करता, मोक्षप्राप्ती करता तो पात्र ठरतो. म्हणजे 2 टप्प्यामध्ये मुक्ती होते असं आचार्य शंकरांचं म्हणणं आहे. पण स्वामीजींचं म्हणणं आहे की नव्हे, एका टप्प्यातच चित्तशुद्धी झाली म्हणजेच ते मोक्ष. आता हे सगळे अंतर बंधू भगिनींनो फक्त थोडंसं किस करण्याकरता आहे. आपण कर्मयोग करावं, आपण ठाकूरांची भक्ती करू आणि जेव्हा चित्तशुद्धी होईल तेव्हा बघू की नेमकं काय घडत असतं. पण हा एक छोटासा अंतर नक्कीच उपलब्ध यांच्या साहित्यामध्ये उपलब्ध आहे, हे तेवढंच कारण असो. जेव्हा आचार्य शंकरांनी ही त्यांची परिक्रमा सुरू केली बंधू भगिनींनो, संपूर्ण भारत, हे जो भारतवर्ष हा छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभक्त होता. सगळे राजे आपसात भांडत होते. अनेक पंथोपंथ निर्माण झाले होते. एकीकडे काही धर्म ते वेदांना मान्यता देत नव्हते आणि जे हिंदू धर्माचे पंथोपंथ वेदांना मान्यता द्यायचे त्यांच्या वेदांचा अर्थांमध्ये त्याला घेऊन खूप ओढाताण खूप निर्माण व्हायची. तर सामान्य जनतांनी जायचं कुठे, कोणत्या मार्गाचा अवलंबन करायचा, हा एक मोठा कन्फ्युजन त्यावेळेस निर्माण झाला होता. आणि हेच सगळं कन्फ्युजन दूर करण्याकरता आचार्यांनी ती परिक्रमा सुरू केली आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी बघितलं की कोण धर्मनिष्ठ आहे, कोण धर्मभ्रष्ट आहे, कोण भांडखोर आहे, कोण समजूतदार आहे, शुष्क कर्मकांडी कोण आहे आणि ज्ञानदृष्टी कोणाकडे आहे, अंधश्रद्धा कोण आहे, खरे श्रद्धालू कोण आहे, अतिरेकी कोण आहे आणि शांतरितेनी सर्व मतं ऐकून त्यातला मध्यमार्ग काढणारे असे समजूतदार संत महापुरुष कोण आहे. आणि त्यांनी आपल्या त्या मधुर वाणीतून युक्तिवादाने अद्वैत दर्शनाची धुरा पकडून आणि त्या अद्वैत तत्वाला स्थापित केलं. बंधू भगिनींनो, आचार्य शंकर जर नसते त्यावेळेस तर खरंच अद्वैत तत्वज्ञान हे स्थापित करणं फार अवघड झालं असतं. आणि इथे मी एक विशेष नमूद करू इच्छितो, विशद करू इच्छितो. रामकृष्ण विवेकानंद भावधारा ही संपूर्णपणे शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावरतीच आधारित आहे. अर्थात हे अद्वैत वेदांत काही शंकराचार्यांनीच म्हणजे त्याला प्रतिपादित केले असं नव्हे. हे आपल्या वेदांमध्ये असलेलं ज्ञानकांडाचा भाग आहे. फक्त त्याला अवकाळा प्राप्त झाली होती, त्याला काळीमा आली होती. ती सगळी काळीमा आचार्य शंकरांनी दूर केली आणि भगवान श्रीरामकृष्णांनी व्यावहारिक जीवनामध्ये हे कसं अद्वैत ज्ञान आपण आचरणात आणू शकतो हे दाखवण्याकरताच भगवान श्रीरामकृष्णांचं अवतरण झालं होतं. इथे आचार्य शंकरांच्या जीवनातले 1-2 छोटे प्रसंग पण जे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कसं असतं बंधू भगिनींनो की पहा, आपण सर्वजण मोक्षार्थी आहोत. तसेच आचार्य शंकर सुद्धा मोक्षार्थी होते आणि त्याचे ते टप्पे असतात. जसं एक मुलगा शाळेत जातो, 1ली, 2री, 3री, 4थी, जशी जशी त्याची पात्रता वाढते तसं तसं तो पुढे जातो. तर आचार्य शंकरांच्या जीवनातले 2 प्रसंग जे अतिशय बोलके आहेत. त्यातला पहिला प्रसंग म्हणजे असा की जरी अद्वैत ते अवतार होते, आचार्य शंकर अवतार होते आणि अद्वैत
अद्वैताची त्यांना अनुभूती झाली होती. अद्वैताची अनुभूती झाली होती म्हणजे काय, की प्रत्येक जीवामध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये प्रत्येक जीव आहे. म्हणजेच काय, की सगळं हे आत्मतत्व हे एक आहे याची अनुभूती जरी त्यांना झाली होती, तरी कुठेतरी ती परिपक्वता अजून आली नव्हती. ते परफेक्शन अजून आलं नव्हतं. आणि ते स्वयं भगवान शंकरांनी त्यांचं ते दूर कसं केलं, त्यांच्या मनामध्ये काही किंतु अजून बाकी होते आणि ते कसे सुंदर पद्धतीने दूर केले याची आख्यायिका फार म्हणजे सुंदर पद्धतीने म्हणजे दूर केलं हे फार ऐकण्यासारखं आहे. काशीला निवास करत असताना आचार्य शंकर त्यांचं ते एक नित्य नियम होता की सकाळी 3 वाजता उठून गंगा स्नान करायचं. गंगा स्नान करायचं आणि मग परत शिवशंकराचं दर्शन करून आणि ध्यानधारणा करायची. तर एकदा ते गंगा स्नान करून आपल्या निवासस्थानाकडे येत असताना त्यांनी बघितलं की त्या रस्त्यावरती एक अत्यंत खूप असा धिप्पाड चांडाल आणि त्याचे 3-4 कुत्रे. आणि त्यावेळेस त्या काशीचे रस्ते म्हणजे अत्यंत अरुंद होते आणि हा धिप्पाड हा जो चांडाळ होता हा कोणालाही न मोजत बिलकुल आपल्या आयटीमध्ये चालला होता. आणि समोरून आचार्य आपल्या शिष्यांबरोबर येत होते. पहा, आचार्याने अजून त्या अद्वैताची सीमा गाठली नव्हती म्हणून ते थांबले आणि त्या चांडाळाला म्हटलं की अरे जरा रस्ता मोकळा कर, आम्हाला जाऊ दे, जरा रस्ता मोकळा कर, जरा थोडासा बाजूला हो. तर तो चांडाळ म्हणतो, हा ते तो चांडाळ नव्हताच, ते स्वतः शिवशंकर भगवान होते. ते म्हणू लागले, आचार्य शंकर हाच काय तुमचा अद्वैत ज्ञान? तुम्ही मला बाजूला व्हायला सांगताय, तुम्ही मला सांगताय म्हणजे माझ्या देहाला सांगताय की आत्म्याला सांगताय? जर आत्म्याला सांगत असाल तर आत्मा निष्क्रिय आहे आणि सर्वात दूर तोच एक आत्मा आहे. जो तुमच्यात आत्मा आहे तो माझ्यामध्ये आत्मा आहे. तो 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 कसा दूर होऊ शकतो, तो कसा बाजूला होऊ शकतो? आणि जर तुम्ही म्हणत असाल की तुमच्या देहाला, तर लक्षात घ्या, देह तर जड आहे. देह कधी स्वतःहून इकडे तिकडे जाऊ शकत नाही. तर नेमकं तुम्ही काय म्हणताय मला काही समजत नाहीये. इतका उच्च तत्वज्ञान त्या चांडाळाकडनं ऐकल्यानंतर अचानक आचार्य शंकरांना एकदम भानावरती येतात आणि त्यांच्या लक्षात येतात हा चांडाळ कोणतरी साधारण नाहीये की जो इतकं उच्च तत्वज्ञान म्हणतोय की तुम्ही बाजूला व्हायला कोणाला सांगताय, आत्म्याला की देहाला? आत्म्याला जर सांगत असाल तर आत्मा तर निष्क्रिय आहे आणि सगळ्यांमध्ये जे चांडाळामध्ये आत्मतत्व आहे ते तुमच्यामध्ये सुद्धा आहे. मग तुम्ही दुसऱ्याला कोणाला दूर व्हायला सांगताय? आणि जर तुम्ही देहाला सांगत असाल तर देह तर निष्क्रिय आहे. देह निष्क्रिय असल्या म्हणजे जड असल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊ शकत नाही. हे लक्षात आल्याबरोबर आचार्य जाऊन त्यांचे पाय धरण्याचा प्रयत्न करतात, पण बघतात तर कुठे चांडाळ कुठे ते कुत्रे. आणि पहा, अशा प्रकारच्या पद्धतीने स्वयं शिवशंकरांनी त्यांना, ज्याला म्हणतो की एक ज्ञानाच्या पूर्णत्वामध्ये प्रतिष्ठित केलं. अतिशय बोलकी ही घटना आहे. अशी अजून एक घटना घडली होती, ती पण काशीलाच, आणि बिलकुल त्याच पद्धतीने आचार्य शंकरांचं काय होतं की ते शक्तीला मानत नव्हते. आता या घटनेचं पण खूप चांगलं विश्लेषण करूया, कारण की भगवान श्रीरामकृष्णांचे गुरु तोतापुरी आणि योगायोगाने आपली अद्वैत साधना भगवान श्रीरामकृष्णांची सुरू आहे. तर भगवान श्रीरामकृष्णांचे गुरु तोतापुरी हे सुद्धा फक्त ब्रह्मतत्वाला मानायचे, शक्तीला मानायचे नाही. आचार्य शंकर सुद्धा ब्रह्मला मानायचे, शक्तीला नाही. स्वामी विवेकानंद सुद्धा सुरुवातीला ब्रह्मतत्व मानायचे, शक्तीला नाही मानायचे, आईला नाही मानायचे, भवतारिणीला नाही मानायचे. पण ठाकूर काय म्हणायचे? ठाकूर आपले ठाकूर होते की
सर्प जेव्हा वेटोळे करून बसलेला असेल तेव्हाही सर्प, आणि तिर्यक गतीने चालतो तेव्हाही सर्प. जेव्हा तो वेटोळे घालून बसला असतो तेव्हा तो निष्क्रिय ब्रह्म आहे. पण जेव्हा तो तिर्यक गतीने चालतो तेव्हा ती शक्ती आहे. म्हणजे ब्रह्मशक्ती अभेद हे भगवान श्रीरामकृष्णांचं तत्व आहे. आता आपण येऊया आचार्य शंकरांवरती, की जे शक्तीला मानत नव्हते. तर पुन्हा तोच प्रसंग, की सकाळी 3:15 वाजता स्नान करून ते आपल्या निवासस्थानाकडे परत येत आहे आणि बघतात काय, तर रस्त्यावर मध्ये एक स्त्री खूप आक्रोश करत आपल्या पतीचा मृतदेह आपल्या मांडीवर ते घेऊन खूप आक्रोश करत आहे. आणि अशा पद्धतीने बसली आहे की तिथे कोणाला जायला काही वावच नाही आहे. आता आचार्य आपल्या त्या शिष्यांबरोबर हतप्रभ झाले की आता सकाळचे 3:15 झाले, आता या बाईला काय करावं ते, आणि तिचा जोरदार आक्रोश सुरू आहे. पण थोडी हिंमत करतात आचार्य आणि त्या स्त्रीला म्हणतात की या शवाला जरा बाजूला करा आणि आम्हाला जायला वाट द्या. तर पहिल्या म्हणण्यावरती ती स्त्री काही लक्षच देत नाही, तिचा आक्रोश सुरू आहे. आचार्य अजून पुढे जातात. पहा, घटना फार सुंदर आहे. अजून आचार्य पुढे जातात आणि म्हणतात की अहो त्या शवाला जरा बाजूला करा, आम्हाला जायला वाट करून द्या. तेव्हा ती स्त्री म्हणते की तुम्हीच त्या शवाला सांगा ना जरा बाजूला व्हायला. तर आचार्यांना काय वाटतं की शोकामुळे हिचं डोकं जरा गडबड झालेलं आहे. पुन्हा आचार्य म्हणतात की शवाला तुम्ही बाजूला करा. तेव्हा ती स्त्री म्हणते की अहो तुम्ही तर अद्वैत वेदांताचे प्रखर प्रवक्ते ना, आणि तुम्ही फक्त ब्रह्मालाच मानता, शक्तीला मानतच नाही. तर तुमच्या त्या ब्रह्माला सांगा ना की त्या शवाला दूर करायला. तुमच्या त्या फक्त ब्रह्म, की जो जो तुमचा ब्रह्म जो शक्तीला मानत नाही, तुम्ही शक्तीला मानत नाही आणि प्रत्येक ठिकाणी तोच ब्रह्म आहे, तर त्या शवामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. जर शवामध्ये सुद्धा ब्रह्म आहे तर त्या ब्रह्माला सांगा त्या शवाला दूर करायला. तेव्हा इतकं मोठं एक वाक्य म्हटल्यानंतर की तुमच्या त्या ब्रह्माला सांगा की त्या शवाला दूर करायला. आता आचार्यांना हे माहीत होतं की शव स्वतःहून काही दूर होणार नाही, आणि ही बाई म्हणतीये त्या आक्रोश अवस्थेमध्ये सुद्धा की तुमच्या त्या ब्रह्म जो की शक्तीविहीन आहे, जर शक्तीविहीन आहे तर त्या ब्रह्माला सांगा की त्या शवाला दूर करायला. आचार्यांना हे माहीत होतं असं शक्य नाहीये. आणि तेव्हा लक्षात येतं की ही स्त्री साधारण नाहीये. आणि जेव्हा ते पुढे येतात नमस्कार करायला तर बघतात कुठे की कुठे ते शव, कुठे ती स्त्री आक्रोश करणारी, सगळं काही तिथून निघून गेलेलं आहे. तेव्हा लक्षात येतं की स्वतः राजराजेश्वरी त्यांना हे शिकवायला आली होती की ब्रह्म आणि शक्ती अभेद आहे. ब्रह्म आणि शक्ती अभेद आहे असं जेव्हा त्यांना लक्षात येतं तर ते अनेक त्या शक्तीवरती म्हणजे भवानीवरती अनेक स्तोत्राची रचना करतात आणि त्या दिवशीपासून ते शक्तीला सुद्धा मानतात आणि ब्रह्माला सुद्धा. ते मानतच होते ब्रह्माला, पण त्यांच्या ते लक्षात येतं की अरे शक्तीशिवाय ब्रह्माचं अस्तित्वच नाही. शक्ती, आणि आपले ठाकूर जे म्हणतात सुरुवातीपासूनच म्हणतात की सर्प जेव्हा वेटोळे करून बसला असतो तेव्हा तो ब्रह्म, पण तोच सर्प जेव्हा तिर्यक गतीने चालतो तेव्हा ती शक्ती. भगवान श्रीरामकृष्णांचे गुरु तोतापुरी, पहा ठाकूरांचे गुरु म्हणजे त्यांची काय अवस्था असेल, पण ते सुद्धा शक्तीला मानत नव्हते. आणि कशा पद्धतीने ठाकूरांनी आपल्या गुरूंना, ठाकूरांचं वैशिष्ट्य बरं, ठाकूरांनी आपल्या गुरूंना सुद्धा शिकवलेलं आहे. मग ती भैरवी ब्राह्मणी असो की तोतापुरी असो. झालं असं की तोतापुरी जे शक्तीला मानत नव्हते आणि कुठे पण 3 दिवसापेक्षा जास्त राहत नव्हते, पण ठाकूरांच्या प्रेमात पडून ते दक्षिणेश्वरी 11 महिने राहिले होते. आणि पश्चिम बंगालचं ते पाणी त्यांना फार सहन न होता त्यांना पोटामध्ये खूप ज्याला म्हणतो की एक एमिबिओसिस, काय म्हणतात त्याला मराठीत,
सतत त्यांना म्हणजे पोट त्यांचं खूप खराब होऊन गेलं एकदम, आणि पोट खराब झालं आणि सतत ते मन त्यांचं ते शरीरावरती जाऊ लागलं, तर ते इतके म्हणजे वैतागले की त्यांनी हा विचार केला की जाऊ दे, या शरीरामुळे मी ब्रह्मतत्वावरती विचार करू शकत नाही, तर मी आता या शरीराचं पात करणार आणि ते गंगेत आपलं शरीर विसर्जन करायला निघाले. जसं जसं ते खोल पात्रात जात आहे, पण काय बघतात आहे की पाणी गुडघ्याच्या खालतीच. म्हणजे जीव पण द्यायचा असेल तर जरा 20-25 फूट पाणी पाहिजे ना. जाताना त्यांना दिसतंय की खूप खोल आहे गंगा नदी, पण जसं जसं ते जीव द्यायला पुढे जात आहेत तर बघतात आहे की गुडघ्याच्या खालतीच पाणी, जीव द्यायचं तरी कुठे. असं करता करता या तीरपासून त्या तीरपर्यंत निघून गेले, पण कुठे पण त्यांना जीव देण्याकरता पाणी सापडलं नाही. आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं काय माया आहे, काय माया आहे. आणि ते परत येतात आणि येऊन भवतारिणीच्या मंदिरात जाऊन साष्टांग प्रणाम करतात आणि त्या दिवशीपासून ते शक्तीला मानतात. पहा, इथे आपल्याला लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्ण की जे आधीपासूनच ब्रह्मशक्ती अभेद, जेव्हा निष्क्रिय असतो तेव्हा तो ब्रह्म, आणि जेव्हा तो क्रियाशील असतो तेव्हा ती शक्ती, म्हणजे त्यांच्या गुरूंना सुद्धा त्यांनी हे शिकवलं. तर ह्या 3 घटना तुम्हाला जे मुद्दाम का सांगितल्या, याच्याच कारण की हे ब्रह्म आणि शक्ती एक अभेद असतं, आणि या प्रकारे टप्प्याटप्प्याने हे आपल्याला परफेक्शन प्राप्त होत असतं. एक थोडक्यामध्ये आचार्य शंकरांनी अद्वैत तत्वज्ञानाला प्रतिष्ठापित केलं. तर नेमकं अद्वैत तत्वज्ञान आहे तरी काय, हे थोडक्यात आपण समजण्याचा प्रयत्न करूया की अद्वैत वेदांत म्हणजे काय. जर एका वाक्यात याचं उत्तर द्यायचं असेल बंधू भगिनींनो, तर ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. हे जे काही जग आपण बघत आहोत हे काय आहे, हे मिथ्या आहे, याचं अस्तित्व नाही. आणि सत्य काय आहे, तर फक्त ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व. आपण हे म्हणू शकतो की हा मी डोळ्याने धडधडीत बघतोय, मग तुम्ही याला मिथ्या कसं म्हणू शकता. तर हे मिथ्या का म्हटलं जातं की पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल घडत आहे. जो काल मी होतो आज मी तो नाही, जे काल तुम्ही होता ते आज नाही. सतत आपण एक ज्याला म्हणतो की बदलण्याच्या स्थितीमध्ये आहोत, म्हणून हे जग मिथ्या आहे. एक कारण. दुसरं अजून फार सुंदर एक उदाहरण आपले रामकृष्ण संघाचे स्वामी देतात की आपण सिनेमा बघायला जातो आणि सिनेमावरती त्या पडद्यावरती पूर्ण सिनेमा चालू असतो, बरोबर. आणि तो सिनेमा वास्तविक घडत असतो का, नाही. पण सिनेमा जेव्हा संपतो तर तो सगळा सिनेमा नाहीसा होतो, उरतं काय, फक्त पडदा. तसंच हे ब्रह्मतत्वाच्या पडद्यावरती हा पूर्ण एक शो चालू आहे. आज आहे आणि उद्या नाही, आज आहे आणि उद्या नाही. शो संपला की फक्त ब्रह्मतत्व राहणार, बाकी काहीच राहणार नाही. अजून एक उदाहरण देऊन तिथे तुमच्याकडे मी मांडू इच्छितो की ब्रह्मच सत्य आणि जगन मिथ्या कसं. हे आचार्य शंकरांनी दिलेलं उदाहरण आहे. आपण समुद्रावरती बघतो, ठाकूरांनी सुद्धा हे उदाहरण दिलं आहे. समुद्र बघायला जातो तर समुद्राच्या त्या समुद्रावरती लाटा बघतो, मोठी लाट, छोटी लाट, मध्यम साईजची लाट, लाटावर लाटा, लाटावर लाटा, आणि त्या लाटा बघून आपण खूप आनंद करत असतो. वास्तविक हे लाट म्हणजे काय असतं, तर नामरूपात्मक असते. नामरूपात्मक म्हणजे कसं, छोटी लाट, मोठी लाट, मध्यम लाट. पण शेवटी ती लाट कोसळून कुठे विलीन होते, समुद्रामध्येच. म्हणजे समुद्राची लाट आहे, लाटेचं समुद्र नाही. म्हणजेच समुद्रामुळे त्या लाटेला अस्तित्व आहे आणि ते सगळं नामरूपात्मक आहे. बरं, जितकं जितकं आपण वेगळं वेगळं बघतो, या अमुक ताई आहे, हे अमुक काका आहे, हे अमुक दादा आहे, जितकं वेगळं वेगळं बघतो तितकं तितकं आपलं हे अज्ञान आहे. पण याच्या मागे असलेलं एकच ब्रह्मतत्व जर आपल्याला बघायला मिळालं
तर लक्षात ठेवा, आपल्या जीवनातले सगळे दुःख दूर होतील, सगळे दुःख दूर होतील. आणि हे आपण नामरूपात्मक विविधता बघतो. म्हणजे हे लाटेचं उदाहरण लक्षात घ्या. लाटेचं अस्तित्व किती किती क्षणाकरता असतं? 2-3 क्षणाकरता. आपलं हे जीवन, आपलं हे विविधता किती दिवसाकरता आहे? काही वर्षाकरता. शेवटी सगळं जाणार आहे, सगळं जाणार आहे. आणि हे लक्षात ठेवून की ती प्रत्येक लाट जशी समुद्रात विलीन होणार आहे, त्या लाटेचं अस्तित्व काही क्षणाकरता आहे. तसंच आपलं सर्वांचं जीवन किंवा हे सगळं जग, हे संपूर्ण गोष्ट, हे काही काळाकरता यांचं अस्तित्व आहे. बाकी हे सगळं त्या ब्रह्मतत्वात विलीन होणार आहे. म्हणून हे जग मिथ्या आहे आणि फक्त ब्रह्मच सत्य आहे. तर मग पुन्हा प्रश्न असा येतो की जर आमचं खरं स्वरूप ब्रह्म आहे, तर आम्हाला हे विविधता का दिसतं? अज्ञानामुळे. मी बुद्धानंद, मी असं का म्हणतो? मी ब्रह्मतत्व का नाही म्हणत? कारण की आपण सगळे अज्ञानाने पछाडलेलो आहोत. आपण सर्वजण अज्ञानाने पछाडलेले आहोत. मग हे मला म्हणजे अनुभवात येण्याकरता मी काय केलं पाहिजे? ठीक आहे, तुम्ही मला म्हणाल की आपलं खरं स्वरूप आपण ब्रह्मतत्व आहोत, आपण अज्ञानाने पछाडलेले आहोत, हेही मान्य आहे. आपण विविधता बघत आहोत म्हणून आपण अज्ञानी आहोत, हेही मान्य आहे. पण जर मला माझं खरं स्वरूप, हे जे ब्रह्मतत्व आहे, हे प्राप्त करून घ्यायचं असेल, तर मग मी काय केलं पाहिजे? तर मी जे केलं पाहिजे, नित्यानित्य वस्तू विचार, योगाने आपण ठाकूरांची अद्वैत साधना, त्याचं अध्ययन करत आहोत. त्यात या सगळ्या गोष्टी आल्या आत्ताच. शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान. बरोबर? नित्यानित्य वस्तू विचार करून, मन आणि इंद्रियांवरती संयम करून, मनाची एकाग्रता गाठून आणि सत्यात मोठं परम सत्यावरती श्रद्धा ठेवून पुढे जाणं. बृहदारण्यक उपनिषदमध्ये फार सुंदर म्हणतात, आत्मा वा अरे श्रोतव्यम मंतव्यम निदिध्यासितव्यम. म्हणजे आपण सतत काय चिंतन करतो? मी शरीर आहे, मी बुद्धानंद आहे, मी कोल्हापूरला राहतो, मी अमुक आहे, मी तमुक आहे. ही सगळी आपली चुकीची आयडेंटिटी, सगळी आपल्याला दुःख देणारी सगळी आयडेंटिटी आहे. आणि म्हणून बृहदारण्यक उपनिषदचे ऋषी याज्ञवल्क म्हणतात मैत्रेयीला, आत्मा वा अरे श्रोतव्यम मंतव्यम निदिध्यासितव्यम. त्याच्याऐवजी की मी ब्रह्मतत्व आहे, मी ब्रह्मतत्व आहे, मी शरीर नाही, मी मन नाही, मी इंद्रिय नाही, मी यांच्या पलीकडे आहे, हे सतत विचार केल्याने आपली जी चुकीची समजूत आपल्या मनात झालेली आहे, त्या चुकीची समजूत नाहीशी होईल. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण देतात की एक राज्याचा एक राजा सकाळी उठतो आणि त्याला स्मृतिभ्रम होतो. आणि स्मृतिभ्रम होतो आणि तो उठून म्हणतो, तो विसरतो मी राजा आहे. आणि तो सगळ्या आपल्या राजधानीमध्ये दीनवाणा होऊन फिरत असतो भिक्षा मागत. लोक म्हणतात का हो असं करू नका, तुम्ही आमचे राजे आहात. नाही नाही नाही, मला ते सगळं काही माहीत नाही, कारण की त्याला स्मृतिभ्रम झालेला आहे. तसंच स्मृतिभ्रम आपल्याला सुद्धा झालेला आहे. आपण या जगाचे राजे आहोत, पण अज्ञानाने पछाडले असल्यामुळे आपण काय म्हणतो? मी बुद्धानंद, मी अमुक अमुक. ही सगळी आपली खोटी आयडेंटिटी घेऊन आपण सतत ज्याला म्हणतो की दुःख भोगत असतो. जेव्हा आपली ही आयडेंटिटी नाहीशी होईल, तेव्हा काय होईल की आपण खरं सतचित आनंद, आपलं सगळ्या जीवांमध्ये मीच आहे आणि माझ्यात सगळे जीव आहे, हे सगळे प्राणी, सगळे पुरुष स्त्रियांमध्ये मीच आहे आणि सगळे स्त्री पुरुष माझ्यामध्ये आहे. म्हणजे कोणताही भेद नाही राहणार. तेव्हा लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचं भय नाही राहणार. होतं काय की मी वेगळा, तुम्ही वेगळे, हा बोध आला की तिथे द्वेष, क्रोध, अपेक्षाभंगाचा दुःख, हे सगळ्या गोष्टी येतात. पण जेव्हा तुम्ही आणि मी भेदच नाही, तर मला भीतीच नाही की तुम्ही माझा हा लॅपटॉप घेऊन जाल. आत्ता काय मला भीती वाटते की तुम्ही माझा हा लॅपटॉप घेऊन जाल. का? कारण की तुमच्यामध्ये माझ्यामध्ये मी एक अंतर अनुभवतो. पण जर तो अंतर नेहमी करता निघून गेला तर ही भीतीच राहणार नाही. आणि अद्वैत तत्वज्ञानाचा हाच सगळ्यात मोठा फायदा आहे बंधू भगिनींनो, की आपल्या जीवनातले सगळ्या प्रकारचे क्रोध, भय, द्वेष, मत्सर, घृणा, भीती, हे सगळं नेहमी करता निघून जाईल.
नेहमी करता निघून जाईल. फार सुंदर आपलं एक मुंडक उपनिषद म्हणतं, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. जेव्हा माणसाला हे ब्रह्मज्ञान होतं, हे शरीर बोध निघून जातं, तेव्हा काय होतं? भिद्यते हृदय ग्रंथी, मनातले सगळ्या ग्रंथ्या नाहीशा होतात, सगळे कॉम्प्लिकेशन्स, सगळे कॉम्प्लेक्सेस हे नाहीसे होतात. छिद्यन्ते सर्व संशया, सगळे संशय नाहीसे होतात. क्षीयन्ते चास्य कर्माणि, सगळे कर्म आपले क्षय होऊन जातात. तस्मिन् दृष्टे परावरे, जेव्हा ते आत्मतत्वाचे आपल्याला बोध होतो. आणि राष्ट्रीय आणि सामाजिक पातळीवरती ही जे काही कॉम्पिटिशन, दुसऱ्याला धक्का देण्याची वृत्ती, हे पंथोपंथ, तुमचा पंथ आमचा पंथ, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सगळे त्या अद्वैत तत्वामध्ये पूर्णपणे बुडून जाऊ, त्याचा अनुभूती येईल. ही सगळ्या प्रकारची विभिन्नता, ही नामरूपची विभिन्नता, हे सगळं एकमेकांप्रती जो द्वेष राग हे नेहमी करता निघून जाईल. आणि म्हणूनच हे अद्वैत तत्वज्ञान सगळ्या प्रकारच्या विभिन्नतांना नाहीसं करणारं आहे. म्हणून याचं फार महत्त्व आहे. आणि हेच स्थापित करण्याकरता महान आचार्य शंकर त्यांनी जन्म घेतला आणि ब्रह्मसूत्र, उपनिषद, भगवद्गीतावरती त्यांनी भाष्य लिहून त्या अद्वैत तत्वाला स्थापित केलं. तर आपलं कर्तव्य आहे की या सगळ्यांचं अध्ययन करून आपल्या आचरणात आणून हे अद्वैत अनुभूती आपण सर्वांनी घ्यावी. आणि रामकृष्ण संघाचं संपूर्ण तत्त्वज्ञान ते काही वेगळं नाही आहे, ते आचार्य शंकरांच्या अद्वैत तत्त्वज्ञानावरतीच संपूर्णपणे आधारित आहे. तर आजच्या या शुभदिनी आचार्यांच्या चरणी हीच प्रार्थना की त्यांनी जो काही मार्ग दाखवलेला आहे नित्यानित्य वस्तू विचाराचा, इंद्रिय संयम, मनःसंयमाचा, श्रद्धेचा, त्याच्यावरती चालून आमच्या जीवनातसुद्धा त्यांना प्राप्त झालेली अद्वैत अनुभूती आम्हालाही प्राप्त हो आणि आमचं जीवन धन्य हो, अशी कळकळीची प्रार्थना करून माझ्या वाण्याला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.